नमस्कार. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावातील यात्रेचं स्वरूप आणि माहिती पाहणार आहोत. पिंपोडे बुद्रुक गाव केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनीही समृद्ध आहे. गावातील भैरवनाथ देवस्थान हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. भैरवनाथाचे मूळ स्थान म्हसवड येथे असल्याचे सांगितले जाते. नागेश्वर मंदिराच्या शेजारी ते समाधीस्थ झाले होते. त्यानंतर गाव वसल्यावर येथे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्या ठिकाणी भैरवनाथाची मूर्ती विधिवत स्थापन करण्यात आली. या इतिहासामुळे या देवस्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी येथे भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चैत्र कृष्ण सप्तमीला यात्रेची सुरुवात होते. या दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडतो. भक्त मोठ्या श्रद्धेने देवाला हळद अर्पण करून मंगल कार्याची सुरुवात करतात. संध्याकाळी हरिजागर आयोजित केला जातो. भजन, कीर्तन आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून जाते. हळदीच्या दुसऱ्या दिवशी मुख्य आकर्षण असतो तो भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा. दुपारी 12 वाजता हा विवाह पारंपरिक पद्धतीने विधीपूर्वक संपन्न होतो. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या कार्यक्रमामुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे यात्रेला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक रंग प्राप्त होतो. गावातील सर्व समाज घटक एकत्र येऊन ही परंपरा जपतात आणि यात्रेला यशस्वी करतात. एकूणच पिंपोडे बुद्रुक हे गाव आर्थिक प्रगतीसोबतच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे आदर्श गाव आहे. येथे भैरवनाथ यात्रेच्या माध्यमातून श्रद्धा, एकोप्याची भावना आणि परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. आपण पाहत आहात लोकवादी न्यूज. हे भैरवनाथ देवस्थान म्हसवड येथील असून हे पूर्वी काळी नागेश्वर मंदिराच्या शेजारी समाधीस्थ झाले. नंतर गाव वसन झाल्यानंतर हे गावामध्ये मंदिर उभारलं गेलं आणि त्यांच्या त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पहिल्या ज्या मूर्ती होत्या त्या वाळूच्या मूर्ती होत्या. त्याचं नवीन स्थापना केलेली आहे. आता नवीन स्थापना झाल्यानंतर त्या मूर्ती काढल्या, विधिवत सगळे काढल्या, विधिवत सगळी पूजा अर्चा करून वगैरे मग त्या मूर्तींचं विसर्जन वगैरे करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मोठा कार्यक्रम वगैरे केला होता गावानं. आणि त्याच्यानंतर या मूर्तींची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर एक मूर्ती गणेशाची आहे, एक मूर्ती भैरवनाथाची आणि एक मूर्ती जोगेश्वरीची आहे. आणि एक नागेश्वराची. अशा त्या मूर्ती सगळ्या आहेत. संध्याकाळी ते हार जागर केला जातो. हार जागरानंतर संध्याकाळी भैरवनाथाची पालखी निघते. ती पालखी निघताना गणपती मंदिरापासून ते मारुती मंदिरापासून जे तुळजापूरचं जे आमच्या गावात भवानी मंदिर आहे त्या मंदिराला प्रदक्षिणा घालून संपूर्ण आरती करत करत पुढच्या पेटीने ही पालखी येते. आल्यानंतर परत पालखी परत मंदिरात येते. सप्तमीला देवाच्या हळदी लागतात आणि अष्टमीला भैरवनाथाचं आणि देवीचं लग्नाचा सोहळा साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत असतो. आणि संध्याकाळी गावामध्ये छबिना वगैरे चांगल्या पद्धतीने निघतो. दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये गावची लोकसंख्या मोठी असल्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी ग्रामदैवत असल्यामुळं कुठलाही भेदभाव न करता अतिशय उत्साहानं आणि भावनेनं या ठिकाणी, श्रद्धेनं या ठिकाणी या देवाची पूजा अर्चा करतात व यात्रेला सहभागी होतात. आणि वृद्ध असतील, तरुण असतील, महिला वर्ग असतील, असे सर्वच जण वर्षातून एकदा येणारा हा देवाचा सण आहे. तो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या पिंपोडमध्ये साजरा केला जातो. कालाष्टमीचा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. 3 दिवस कीर्तन असतात. कालाष्टमी दिवशी संध्याकाळी फुलारचा कार्यक्रम होतो. त्यानंतर नवमीला लघुरुद्र होतो. आणि गावातर्फे म्हणजे महाप्रसाद वगैरे असा व्यवस्थित
उत्सव पार पाडला जातो. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.